नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. केटेचम महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग आयोजित मानवी हक्क व मानवी मूल्य या विषयाच्या क्रेडिट कोर्ससाठी मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, ह्युमन राईट्स अँड ड्युटीज इन इंडियन कॉन्टॅक्स्ट या दुसऱ्या सत्रासाठीचा जो विषय होता त्या विषयाच्या संदर्भात आपण चर्चा करतो आणि मागील भागामध्ये आपण प्रकरण क्रमांक 3 की मानव अधिकार आणि भारतीय राज्यसंस्थेतील अडथळे या संदर्भात चर्चा केली. चौथं जे आपलं या विषयाचं प्रकरण आहे ते म्हणजे रोल ऑफ ॲडव्होकेसी ग्रुप्स, ज्याला आपण समर्थ गटांची भूमिका असं म्हणतो. या प्रकरणाच्या संदर्भात आजच्या भागात आपण चर्चा करणार आहोत. खरं तर आपल्याला माहिती आहे की मानव अधिकारांचा अंगीकार करण्याची मुळात राजकीय आणि कायदेशीर प्रक्रिया ही जागतिक स्तरावरची आहेत. कारण कायद्याने हमी दिलेल्या अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी सर्व व्यक्तींना राजकीयदृष्ट्या सक्रिय असणं हे अगदी स्थानिक पातळीपासून उपक्षेत्रीय, क्षेत्रीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय अशा सर्व पातळ्यांवर कायदेशीर दस्तऐवजांचं उद्दिष्ट आहे. आणि म्हणून समाजातील सर्व घटकांच्या कल्याणासाठी हमी दिलेले सामाजिक आणि राजकीय अधिकारांची, हक्कांची समानतेने पूर्तता करण्याचं कर्तव्य किंवा त्याचं दायित्व हे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक अधिकारांनी राष्ट्रावर किंवा ते देशावरती ठेवलेलं असतं. मात्र गरिबी, कुपोषण, शांततेला आणि सुरक्षिततेला धोका निर्माण करणारे घटक, अविकसितपणा, समाजातील व्यक्तींची असमानता, ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या बाबींमुळे दिलेल्या मानव अधिकारांची पूर्तता होणं किंवा समान स्थितीसहित एक मुक्त जीवन व्यतीत करणं हे काहीसं अवघड होतं. आणि म्हणून मानव अधिकारांच्या पीडितांना सहाय्य करण्यासाठी, त्यांची दुर्दशा निवारण करण्यासाठी आणि शासनाच्या अभिकरणाशी लढा देण्यासाठी एक समर्थक आणि अन्य असे अनेक गट ही कृती करत असतात. आणि म्हणून ह्या प्रकरणामध्ये आपल्याला असे जे विविध समर्थक गट आहेत त्या समर्थक गटांच्या महत्त्वाचं आणि मानव अधिकारांच्या उल्लंघनाच्या पीडितांचं ते करणारं जे काम आहेत त्या संदर्भात आपल्याला किंवा त्या संदर्भातली त्यांची जी काही भूमिका आहे ती आपल्याला जाणून घ्यायची आहे. खरं तर विचार हा वैश्विक आणि कृती ही स्थानिक, ही जी उक्ती आहेत ह्या उक्तीप्रमाणे प्रत्येक राष्ट्रराज्याने प्रवर्धित केलेले जे उपक्रम असतात त्या उपक्रमांवर मानव अधिकारांची पूर्तता करणं गरजेचं असतं आणि त्यावर हे मानव अधिकार, मानवी हक्क अवलंबून असतात. त्यांच्या मानव अधिकारांच्या बद्दलच्या बांधिलकीमध्ये जर बदल झाले, त्याच्यात उलथापालथ झाल्यास हमी दिलेले जे अधिकार असतात ते अधिकार नाकारण्यात आले आणि मग त्यासाठीचा जो लढा आहे तो लढा देण्यात त्यांची परिणिती ही महत्त्वाची ठरते. ज्या लोकांचे अधिकार हे पेचात असतात, अडचणीत असतात, त्यांना मदत करण्यासाठी, पीडितांच्या अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी नागरी समाज आणि इतर नागरी समाजातले अनेक असे समर्थक गट हे राष्ट्रीय आणि वैश्विक पातळीवर पुढे आलेले आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून सदर जे समर्थक गट आहेत ह्या गटांना मानव अधिकार संरक्षक म्हणून सुद्धा संबोधलेलं जातं. व्यक्तिगत आणि गटांच्या पातळीवर त्यांची वाढती संख्या आणि सहभाग पाहता शासनाची अभिकरणं त्यांच्या कायदेशीरपणा किंवा त्यांची स्वभाववृत्ती आणि इतरांच्या वतीने अधिकारांच्या वर्धनासाठी असलेल्या लढ्यामधील त्यांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित करत असतात. कारण जगभरातील अनेक व्यक्तींनी समर्थक जे गट आहेत, मानव अधिकारांचे समर्थनासाठीचे जे गट असतात या गटांच्या संदर्भात किंवा त्या गटांच्या समस्यांना तोंड दिल्यावर असे अनेक प्रसंग घडल्याचं या समर्थक गटांना जाणवले. आणि म्हणून कायदेशीर स्वरूप देण्यासाठी ह्या गटांना संयुक्त राष्ट्र संघटनेने 1999 जागतिक पातळीवर मान्यता असलेले जे मानव अधिकार आणि मूलभूत स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी किंवा त्याच्या प्रवर्तनासाठी समाजातील व्यक्ती, त्यांचे गट किंवा त्या संदर्भातले जे अधिकार आणि दायित्व याबाबत एक जाहीरनाम्याचं स्वीकृती केलेली आहे. आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मानव अधिकार आणि मूलभूत स्वातंत्र्याच्या परिपूर्तीसाठी आणि त्याचे संरक्षण करण्यासाठी, त्याच्या प्रवर्धनासाठी झटण्याचा प्रत्येकाला व्यक्तिशः आणि अन्य इतरांच्या सहकार्याने, सहयोगाने तो अधिकार प्राप्त असतो. आता हे
या ठरावामध्ये मान्य केलेलं आहे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या 1999च्या ठरावामध्ये. आणि म्हणून हे जे समर्थक गट असतात ह्या गटांच्या किंवा समर्थकांच्या अधिकारांचं रक्षण करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेने सन 2000 साली पुन्हा एक संयुक्त राष्ट्र संघटनेचे महासचिवांचे मानव अधिकार समर्थकांसाठीचे विशेष दूत हे पद त्यांनी निर्माण केलं. त्याचंच पुढे 2008मध्ये संयुक्त राष्ट्राचे मानवाधिकार संरक्षक विषयीचे विशेष संवादक म्हणून त्याचं रूपांतर करण्यात आलेलं दिसतं आपल्याला. विशेषतः हे जे संवादक असतात या संवादकांनी मानव अधिकारांच्या संरक्षकाच्या विरुद्ध जी दमबाजीची जी कृत्य असतात, अधिबलनाची जी कृत्य असतात त्या कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी या संवादासहित अनेक संरक्षणात्मक उपाययोजना सुचवल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि मग हे सगळे दुरुपयोग याचा प्रतिबंध करण्यासाठी मग राष्ट्रराज्यांनी किंवा त्याला देश म्हणतो आपण, ह्या देशांनी विनिर्दिष्टित जे उपाययोजना आहेत त्या उपाययोजनांचा अंगीकार करण्याची विनंती त्यांना त्याच्यामध्ये केलेली दिसून येते. मग याच्यामध्ये हे जे समर्थक गट असतात यांची भूमिका कशी महत्त्वपूर्ण ठरते ते महत्त्वाचं आहे. कारण मानवाधिकार हे मानवी इतिहासापेक्षा पुरातन आहेत. ते नैसर्गिक अधिकार असल्यामुळं ते निसर्गाचाच एक अविभाज्य हिस्सा आहेत. आणि म्हणून मानवतेच्या अगदी उगमापासून प्रत्येक समाजाने कोणत्या ना कोणत्या स्वरूपात त्याचा पुरस्कार केलेला दिसतो. सन 1215मध्ये जो मॅग्ना चार्टा झाला त्याच्यामध्ये त्या मॅग्ना चार्टाच्या जाहीरनाम्यामुळे आणि त्याच्यानंतर इतर ज्या अनेक संहिता आल्या त्या संहितांमुळे त्यात क्रांतिकारक बदल होत गेले. संयुक्त राष्ट्रांचा आणि मानवाधिकारांचा वैश्विक जाहीरनामा पुढे स्वीकारला गेल्यावर त्याला एक अंतिम स्वरूप देण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. असा हा एक मोठा इतिहास या मानवाधिकारांना असून आणि त्यांच्या अभिव्यक्तीमध्ये क्रांतिकारक बदल होत गेलेले असून जगातील अनेक लोकांना त्यांच्या अधिकारांची आजही मात्र कल्पना आपल्याला असल्याची दिसत नाही. कारण किंवा त्यांच्या अधिकारांचा दुरुपयोग होत असतो. आणि म्हणून हा दुरुपयोग टाळण्यासाठी मानव अधिकारांचे जे पीडित असतात त्या पीडितांना प्रत्येक स्तरावर त्यांच्या अधिकारांची हमी देण्यासाठी राजकीय आणि कायदेशीर रचनेमध्ये न्याय प्राप्त करून देण्यासाठी हे जे समर्थक जे गट असतात ॲडव्होकेसी ग्रुप्स यांची भूमिका ही तिथे महत्त्वपूर्ण असतात किंवा हे गट त्या बाबतीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका हे बजावताना आपल्याला दिसून येतात. मग याच्यामध्ये वेगवेगळ्या गटांचा आपल्याला उल्लेख करता येतो. त्यातले काही महत्त्वपूर्ण जे गट आहेत, ज्या व्यावसायिक संस्था ज्याला म्हटलं जातं, त्याच्यामध्ये प्रसारमाध्यमं आहेत किंवा वकील जे असतात लॉयर यांच्या संदर्भात आपल्याला सांगता येतं. आणि कायदेशीर मदत करणारे इतर तत्सम सर्व पदं किंवा रचना म्हणून आपल्याला सांगता येतील. याचा आपण एकेकाचा विचार करू. आता प्रसारमाध्यमं किंवा माध्यमं हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे जो मानव अधिकारांच्या संरक्षणासाठी आणि त्याच्या संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण काम करतो. आता माध्यम म्हणजे काय, तर माध्यम म्हणजे संपर्काचं साधन असतं. मग ते माध्यम मुद्रित स्वरूपाचं असू द्या किंवा दृकश्राव्य स्वरूपाचं असेल किंवा चित्रांसहित दृश्यतेने लिहिणे असेल किंवा बातम्या इत्यादींचा समावेश ह्या माध्यम या संकल्पनेमध्ये होत असतो. आणि त्यानुसार मग वर्तमानपत्र, पाक्षिकं, दूरचित्रवाणी नाही का आणि इत्यादी अनेक घटक किंवा हे माध्यम या संकल्पनेचं प्रतिनिधित्व करत असतात. मग मानव अधिकार हे आपण म्हटलो की ते मानवाच्या इतिहासा इतके जुने आहेत, ते युगानुयुग अस्तित्वात आहे. मात्र कुठल्याही देशामध्ये अधिकारांचा आणि त्यांची परिपूर्ती करण्यासाठीचे यंत्रणेची निश्चित अशी तपशील लोकसंख्येच्या एखाद्या गटालाच ज्ञात असतो. प्रत्येक समाजातील प्रचलित आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक उपक्रमांनुसार नागरिक उपभोगत असलेल्या अधिकारांमध्ये बदल होतात. आणि मग हे जे जे काही संदर्भ आहेत या संदर्भांमध्ये आपल्याला मानव अधिकारांचं प्रवर्तन करणं, त्याचं संरक्षण करणं किंवा त्याच्या परिपूर्तीमध्ये माध्यमं ही महत्त्वाची कशी भूमिका बजावतात किंवा माध्यमं हे शक्तिशाली साधन असल्यामुळे मानव अधिकारांचं उल्लंघन झाल्यास किंवा मानव अधिकारांच्या शिक्षणामध्ये गुंतलेल्या व्यक्ती आणि संघटनांना प्रसिद्धी ते देऊ शकतात, लोकांना शिक्षित करू शकतात. आणि अशी जर मानव अधिकारांची उल्लंघनं झाले तर त्याच्यावर उपाययोजना सुचवणं किंवा ते प्रकाशझोतात आणणं
किंवा ते उल्लंघन होऊ नयेत म्हणून उपाययोजना सुचवणं, साधनं सुचवणं ही कामं माध्यमं करताना आपल्याला दिसून येतात. आता सांप्रत काळी काय झालं की तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं माध्यमं कुठल्याही विषयावर थेट चर्चा करण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून तज्ज्ञांना पाचारण करू शकतात आणि मानव अधिकारांच्या उल्लंघनाला प्रतिबंध करण्याबाबत उपाययोजना आणि त्यावर मार्ग सुचवू शकतात. ह्यामध्ये लोकांना जागरूक करणं, लोकांना संघटित करून जे अपराधी असतात त्या अपराध्यांना त्यांच्या कायद्याच्या कक्षेत आणण्याची क्षमता माध्यमांमध्ये असते आणि म्हणून माध्यमांमधून व्यापक स्वरूपात बातम्या, अहवाल हे प्रसारित केले गेल्यामुळे लोक ते सतत पाहत असल्यामुळे ज्या लोकांनी मानव अधिकारांचं उल्लंघन केलं त्या लोकांना किंवा अगदी राष्ट्रप्रमुखांसहित अनेक लोकांना न्यायालयासमोर आणून योग्य ते शासन करण्यात आलेले आपल्याला दिसून येतं. जसं उदाहरण आपल्याला सद्दाम हुसेनचं उदाहरण त्याच्यामध्ये सांगता येऊ शकतं. म्हणजे सामान्य व्यक्तीपासून तर अगदी ते राष्ट्रप्रमुख जरी असेल तरी न्यायालयासमोर ते त्यांना उभं केलेलं आपल्याला माध्यमांमुळे शक्य झालेलं दिसून येतं. त्याच वेळेस माध्यम हा एक लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असल्यामुळे त्यांनी संयम आणि खबरदारी बाळगण्याची आवश्यकता देखील असते. कारण लोकशाही आणि मानव अधिकारांची मूल्य प्रवर्तित करण्यामध्ये योगदान देण्यासाठी वृत्तपत्रांना बहाल करण्यात आलेले जे स्वातंत्र्य आहेत, माध्यमांना बहाल करण्यात आलेले जे स्वातंत्र्य आहेत, त्या स्वातंत्र्याचा मात्र दुरुपयोग होता कामा नये. कारण माध्यमं ही शासनाच्या इतर घटकांप्रमाणे एक महत्त्वपूर्ण आधारस्तंभ आहेत आणि त्यातून खऱ्या अर्थानं लोकशाही मूल्य आणि मानवी मूल्यांची जोपासना होऊ शकते. म्हणून त्या अधिकारांचा माध्यमांनी गैरवापर करतात. कारण माध्यमं ही व्यावसायिकसुद्धा असतात आणि म्हणून माध्यमांवरती ही जबाबदारी असते. मानव अधिकारांच्या पीडितांना न्याय मिळवण्यासाठी आणि त्यांना सहाय्यभूत होणारे जे सत्य आहे ते सत्य कथन करण्यासाठी, सादर करण्यासाठी त्यांनी स्वयंनियामक यंत्रणा अंगीकारणं आवश्यक असतं. आणि सादर केलेल्या ज्या बातम्या आहेत त्या बातमीतील तपशील असेल, भाषा असेल, त्यातलं शालीन असेल, सभ्य असण्याची आवश्यकता त्याच्यामध्ये असते. किंवा वार्ताहरसुद्धा हा उत्तम अहर्ताधारक असला पाहिजे, प्रशिक्षित असणं गरजेचं असतं. समाजाच्या विविध घटकांमध्ये तणाव किंवा संवेदनशीलता निर्माण करणाऱ्या साहित्य, बातम्या, अहवाल, छायाचित्र प्रकाशित करताना संयम बाळगणं हे सुद्धा आवश्यक असतं. आता भारतामध्ये जर विचार केला तर भारतामध्ये माध्यमांनी अगदी पुरातन काळापासून महत्त्वाची भूमिका आपल्याला निभावलेली दिसते. मात्र संपर्काचं माध्यम म्हणून ते थोड्याफार जणांपुरतं मर्यादित होतं आणि अन्य तपशील हा इतर पत्रांवरती किंवा बुरुजांवरती तो लिहिला जात असे. आधुनिक काळामध्ये मात्र मुद्रित माध्यमांची सुरुवात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कार्यकाळामध्ये आपल्याला झालेली आहेत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जेम्स ऑगस्ट ही नावाचा एक इंग्रजी व्यक्तीनं त्यांनी 29 जानेवारी 1780 रोजी बंगाल गॅझेट नावाचं एक वृत्तपत्र सुरू केलं आणि तो एक लोकप्रिय झाला. कारण तिथून खऱ्या अर्थानं ह्या प्रसारमाध्यमांची सुरुवात झाली आणि उच्चार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा मूलभूत अधिकार असल्याची एक ईस्ट इंडिया कंपनीची भूमिका त्या काळात होती वृत्तपत्रांच्या संदर्भाने. बंगाल गॅझेट प्रसिद्ध होऊ नये म्हणून नंतर मग त्यांनी अनेक उपाययोजना केल्या. मात्र अखेर ते 1787 बंद पडून जेम्स ऑगस्ट हिकी इंग्लंडला परत पाठवून दिलं त्यांना. मात्र हिकीच्या ही जी कृती होती त्यांनी भारतामध्ये वृत्तपत्र सुरू केलं होतं. मुक्त वृत्तपत्रांचा पाया त्यांनी निर्माण केला होता आणि पुढे मग 1780 इंडियन गॅझेट असेल, 1784 कलकत्ता गॅझेट आहेत, 1785 बंगाल जर्नल आहेत. ह्यामुळे सुद्धा देशाच्या अन्य भागामध्ये मुद्रित माध्यमं म्हणजे ज्याला वृत्तपत्र ही सुरू होण्याला चालना मिळाली. द मद्रास कुरियर हे 1785 आणि 1789 मुंबई हेरॉल्ड आणि अन्य वृत्तपत्र स्वातंत्र्य आणि संपर्काची माध्यमं म्हणून हळूहळू मूळ धरू लागलेले दिसतात. पुढे लॉर्ड हेस्टिंग्जने 1818 वृत्तपत्रांवर कडक सेन्सॉरशिप लादल्यामुळे भारतामध्ये अनेक वृत्तपत्रे हे उत्क्रांत झालेली आपल्याला दिसून येतात आणि भारतीय भाषांमध्ये प्रसिद्ध झालेले पहिलं वृत्तपत्र कन्नड भाषेमध्ये आपल्याला असल्याचं समजतं. एका जर्मन व्यक्तीच्या प्रयत्नाने 1843 मंगळूर समाचार नावाने पहिलं हे एकदेशीय वृत्तपत्र खऱ्या अर्थानं सुरू झालं आणि ह्यामुळे देशातील अन्य अनेक भाषांमध्ये हे एकदेशीय वर्तमानपत्र सुरू होण्याला चालना मिळाली.
सर्वात जुन्या वर्तमानपत्रांपैकी अमृत बाजार पत्रिका हे बंगाली वृत्तपत्र बंगालमध्ये अजूनही लोकप्रिय आहेत. वृत्तपत्रांची मोठ्या प्रमाणावर छपाई आणि पुढे सर थॉमस मुन्नन यांच्या सुधारणा योजनेमुळे आणि त्यानंतर सर मेटकाफ यांच्या प्रयत्नांमुळे ब्रिटिश सरकारने 1835चा कायदा निरासित करून व्यापक वृत्तपत्र कायदा 1867 मध्ये पारित केला. आणि वृत्तपत्र आणि पुस्तके नोंदणी अधिनियम असे ह्या कायद्याला खऱ्या अर्थानं नाव दिलं असून नंतर झालेल्या त्यामध्ये अनेक दुरुस्त्यांसहित तो आजही आपल्याला लागू असल्याचं दिसतो हा कायदा. आणि हा कायदा किंवा हा जो अधिनियम आहे याच्या व्यतिरिक्त अनेक अधिनियम नंतरच्या काळामध्ये पारित केले गेल्यामुळे उच्चार व अभिव्यक्ती स्वातंत्र्याला एक कायदेशीर आधार प्राप्त आपल्याला झालेला दिसून येतो. राज्यघटना स्वीकारल्यानंतर त्यामधील सुद्धा महत्त्वपूर्ण मूलभूत अधिकारांची परिपूर्ती होण्यासाठी उच्चार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे एक मूलभूत निर्धारक घटक मानण्यात आलं. आणि माहितीच्या अधिकाराची संकल्पना हे सर्व अधिकारांच्या परिपूर्तीमध्ये त्यांना वेढून टाकणारं एक मूलभूत स्वातंत्र्य आहे. उच्चार व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग होऊ नये म्हणून सार्वजनिक हितार्थ प्रतिबंधात्मक उपाययोजना जरी शासनाला अधिकार असला त्या करण्याचा, तरीही वृत्तपत्रांमध्ये विचार प्रकाशित करण्यावर असलेले प्रतिबंधात्मक उपाय हे जतन करून ठेवलेले एक प्रकारचे उच्चार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं उल्लंघन ठरेल असा निर्णय भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने एका म्हणजे बेनेट कोलम कंपनी ऑफ इंडिया विरुद्ध भारत सरकार या निकालामध्ये 1986 मध्ये दिला होता. त्यामुळे त्यावेळेस कोणत्याही असत्य बातम्या न छापण्याची ताकीद वृत्तपत्रांना हरीश जयसिंग प्रकरणी 1996 मध्ये न्यायालयाने दिलेले आपल्याला दिसून येते. एकूणच काय तर मानव अधिकारांची परिपूर्ती करण्यासाठी सामान्य जनता आणि शासनाला अनेक मुद्द्यांवर मार्गदर्शन करण्यासाठी प्रसारमाध्यमं ही महत्त्वाची भूमिका बजावत असतात. महत्त्वाच्या योजना, शासनाची नीती, राजकीय पक्ष, न्यायालयांचे निर्णय, विविध संस्थांचे किंवा व्यक्तींचे मानव अधिकारांच्या परिपूर्तीसाठीचे जे काही प्रयत्न असतील ते इत्यादी अनेक महत्त्वपूर्ण स्रोत हे आपल्याला प्रसारमाध्यमातून समजतात. बातम्यांची आणि मतांची अभिव्यक्ती किंवा जनतेमध्ये प्रसारण करण्याचे व्यक्तीचे असणारे अधिकार असेल किंवा या व्यतिरिक्त गृहबांधणी, शाळा, लोकशिक्षण, आपत्कालीन किंवा आपत्तीमध्ये जनतेकडून देणग्या जमा करणं, लोकांना मदत करणं इत्यादी जे कळीचे उपक्रम असतात हे मानव अधिकारांच्या परिपूर्ततेसाठी माध्यमांनी घेतलेला या संदर्भात पुढाकार हा आपल्याला माहिती आहे. आणि त्यामुळे एक मुक्त आणि जबाबदार माध्यम हे मानव अधिकारांचं उल्लंघन प्रतिबंधित करण्यासाठी दक्षतेने काम करेलच, पण मानव अधिकाराच्या तत्वांचं परिणामकारक प्रसारण सुद्धा करेल हे आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतं. आणि म्हणून हा एक महत्त्वपूर्ण समर्थक गट म्हणून प्रसार माध्यम हा आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येतो. त्याचबरोबर वकील जे असतात ज्याला आपण लॉयर म्हणतो त्यांची भूमिकासुद्धा या मानवाधिकारांच्या संदर्भात महत्त्वपूर्ण असते. कारण मानव अधिकारांच्या प्रवर्तनासाठी आणि संरक्षणासाठी कायदा व्यावसायिक महत्त्वाची भूमिका हे बजावत असतो. कारण मानव अधिकारांचं संरक्षण आणि त्याचं प्रवर्तन हे प्रत्येकाचं कर्तव्य असल्याचं जरी युक्तिवाद करण्यात येत असला तरीही शेवटी विधी व्यवसाय करणारे, कायद्याच्या संदर्भात ज्ञान असणारे व्यावसायिक जे असतात म्हणजे विशेषतः वकील जे असतात त्यांचा कायद्याशी असलेला निकटच्या संबंधामुळे मानव अधिकाराची तत्व आणि त्याची संलग्नता विकसित करण्यात त्यांची भूमिकाही महत्त्वपूर्ण असते आणि ते त्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. मग विधी व्यावसायिकांमध्ये कोणाचा समावेश होतो तर वकिलाचा समावेश होतो. न्यायाधीश असतील किंवा विधी म्हणजे कायदा तज्ज्ञ असणारे अधिकारी असतील, कायदा सल्लागार असतील, कायदा या विषयाचे प्राध्यापक असतील, मानव अधिकाराच्या प्रवर्तनासाठी काम करणारे जे लोक असतील ज्यांना मुक्त विधी व्यावसायिक असं संबोधलं जातं, अशा सर्वांचा याच्यामध्ये समावेश होतो. आणि कायद्याचा अर्थ उकल करण्याच्या आपल्या कौशल्याचा उपयोग करून नवीन तत्व उत्क्रांत करून एक व्यापक कायदेशीर वादविवाद, एक चर्चा, त्यावरचं लिखाण आणि मानव अधिकारांचं उल्लंघन करणाऱ्या दडपशाही राजवटींचा निषेध करत मानव अधिकारांचे हे प्रवर्तनामध्ये हे घटक त्याच्यामध्ये आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून
अ, सांप्रत काळामध्ये जगभरामध्ये अनेक वेळा वकील आणि अन्य जे विधी व्यावसायिक आहेत, या व्यावसायिकांनी छळवणुकीच्या विरुद्ध, महिलांच्या अधिकारांच्या परिपूर्ततेसाठी किंवा तस्करी प्रतिबंधक कायदे विकसित करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावलेली दिसून येते. वकिलांच्या व्यतिरिक्त अन्य जे न्यायाधीश असतील, विधी तज्ज्ञ पुरस्कर्ते असतील, विधीचे प्राध्यापक असतील, अशा विधी व्यावसायिकांनी आपत्कालाच्या संदर्भात, युद्धकाळामध्ये, एकाधिकारशाही राजवटीमध्ये मानव अधिकारांचा उपभोग घेण्यात जे अडथळे आणणारे जे धोरणं असतात, त्या धोरणांना विरोध करण्यामध्ये आणि कायद्याच्या तत्त्वांशी छेडछाड करण्यामध्ये करणाऱ्या घटकांच्या विरुद्ध त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आपल्याला दिसून येते. भारताच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर वकिलांच्या सहित अनेक व्यावसायिकांनी मानव अधिकारांच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका निभावलेली आपल्याला दिसून येते. सार्वजनिक हिताच्या ज्या याचिका असतात, त्या याचिकांच्या माध्यमातून अनेक विधी व्यावसायिकांनी दाखल केलेले जे खटले आहेत, त्या खटल्यांमुळे भारतीय राज्यघटनेतील जे कलम 21 आहे, त्या 21व्या कलमामध्ये जीवन व स्वातंत्र्य या संकल्पनेचा विस्तार झालेला आपल्याला दिसून येतो. राज्यघटनेत निसंदिग्ध व्याख्या न केलेले अनेक असे अधिकारांचा न्यायव्यवस्थेने जीवन आणि स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये समावेश केलेला आहे. भारतातील वकील आणि जे प्राध्यापक आहेत, त्या प्राध्यापकांनी दाखल केलेल्या खटल्यांमुळे महिलांच्या अधिकारांच्या विकासासाठी, तसेच समान काम समान वेतनासाठी, पर्यावरण संरक्षणाच्या कायद्यासाठी, HIV किंवा एड्स रुग्णांच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी, कौटुंबिक हिंसाचाराला प्रतिबंध करण्यासाठी, कारागृहामधील कैद्यांची जी छळ होत असेल त्याविरुद्ध किंवा न्यायिक प्रक्रियेमध्ये जलद न्याय इत्यादी बाबतीमध्ये जे महत्त्वपूर्ण अधिकार आहेत ते विकसित करण्यामध्ये मदत केलेली दिसून येते. विधी व्यवसाय करताच लोकांना मानव अधिकाराच्या बाबत शिक्षित करण्यासाठी आणि ज्यांच्या मानव अधिकारांचं संरक्षण करण्याची गरज आहे त्यांच्यासाठी अनेक वकील, न्यायाधीश हे वकील क्लब चालवतात, वकील मंडळ चालवतात, इत्यादी उपक्रमांमधून एकत्र येऊन नागरिकांच्या अधिकारांच्या प्रवर्तनासाठी, संवर्धनासाठी त्यांनी लढा देऊन त्यांना शिक्षित केलेलं आपल्याला दिसून येतं. किंवा ते या मानव अधिकारांचं पीडित आहे त्यांच्यासाठीचा लढा, चळवळी देखील उभ्या केलेल्या आपल्याला दिसून येतात. एकूणच मानव अधिकारांचं प्रवर्धन करण्यासाठी, त्याची परिपूर्ती करण्यासाठी मोफत कायदेशीर मदत हे एक महत्त्वाचं व्यासपीठ निर्माण झालेलं दिसतं. म्हणजे फ्रान्समध्ये तर 1851मध्ये त्याची खऱ्या अर्थानं सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. तो पहिला प्रयत्न तिथे पाहायला मिळतो आणि तरीही पुढे सन 1876मध्ये न्यूयॉर्कमध्ये पहिली मोफत कायदेशीर सहाय्यक एक संघटनेची स्थापना करून अमेरिकेत मोफत कायदेशीर मदत पुरवण्याची ती एक सुरुवात तिथे मानली गेलेली आहे. पुढे सन 1949मध्ये इंग्लंडमध्ये अशा प्रकारची कायदेशीर मदत आणि सल्ला अधिनियम पारित करण्यात आला. रेजिनल हर्बर स्मिथ यांनी त्यांच्या न्याय आणि गरीब ह्या पुस्तकामध्ये मोफत कायदेशीर सल्ल्याचा पुरस्कार केलेला दिसून येतो. एकूणच गरिबांच्या सहित प्रत्येकाचं प्रकरण लढवणं हे विधी व्यावसायिकांचं दायित्व असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलेलं आहे. आणि कायदेशीर मदत म्हणजे कोणतीही शुल्क न घेता गरिबांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सल्ला देणं असं त्याचा आशय आपल्याला असल्याचं सांगतं. आता भारताचं जर म्हणाल तर भारतामध्ये 1952 पासून मोफत कायदेशीर मदतीचा मुद्दा हा कायदा मंत्र्यांच्या परिषदेमध्ये आणि कायदा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या जी विविध चर्चासत्र आहेत, परिषदा आहेत, त्याच्यामध्ये विचारात आलेला आपल्याला दिसून येतो. इसवी सन 1960मध्ये मोफत कायदेशीर मदत देण्यासाठी काही दिशानिर्देश तयार करण्यात आले आणि कायदा मंडळाच्या मार्फत त्याची रुजवणूक करण्यात आलेली दिसून येते. मोफत कायदेशीर मदतीच्या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी 1980मध्ये भारत सरकारने त्यावेळचे भूतपूर्व जे न्यायाधीश होते PN भगवती यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आणि ह्या समितीने लोक अदालत हा एक अभिनव संकल्पनेची सुरुवात करून न्यायिक अधिकाऱ्याच्या समकक्ष तडजोडी आणि सामंजस्याने खटले निकाली काढण्याची प्रक्रिया सुरू केलेली दिसून येते. भारतीय संविधानाच्या घटना कलम 39 नुसार
न्यायपालिकेचे परिचालन हे समान संधीच्या तत्वावर झालं पाहिजेत आणि विशेषतः मोफत कायदा सल्ला देण्याची व योग्य तो अधिनियम पारित करून किंवा योजना राबवून किंवा अन्य मार्गाने आर्थिक किंवा अन्य अक्षमतेमुळे जिथे न्याय नाकारला जाणार नाही याची काळजी घेण्याचं तत्त्व त्याच्यामध्ये टाकण्यात आलेलं आहे किंवा हे दायित्व ही जबाबदारी तिथे सरकारवरती टाकण्यात आलेली आहे आणि ती निभावण्याच्या दृष्टिकोनातून 1987 मध्ये भारत सरकारने विधी सेवा प्राधिकरण अधिनियम हा लागू केलेला आपल्याला दिसून येतो. सदर जी हमी आहेत न्यायिक सल्ला देण्याची ही हमी मूलभूत अधिकाराच्या कलम 14 आणि कलम 22(1) नुसार असून कायद्यासमोर समानता, सर्वांना न्याय मिळण्याची समान संधी देणारी न्याय प्रणालीची तरतूद करणं यानुसार ते तरतूद आपल्याला असलं दिसतं आणि ते आवश्यक आहे हेही त्याच्यामध्ये एकूणच काय तर विधी विभाग असेल, विधी महाविद्यालयांनी मोफत कायदेशीर सल्ला देण्यात बजावलेल्या भूमिकेचा विचार करून भारतीय विधी परिषदेने द बार काउन्सिल ऑफ इंडिया यांनी गरिबांना न्याय्य रीतीने मोफत विवाद सोडवणूक करून मिळण्यासाठी एक मोफत कायदा सल्ला केंद्राची स्थापना केलेली दिसून येते आणि ह्या प्रणालीद्वारे न्याय मिळवून देण्यासाठी आणि नागरिकांच्या मानव अधिकारांचं प्रवर्तन करण्यासाठी, संवर्धन करण्यासाठी विधी व्यावसायिक जे असतात ह्या विधी व्यावसायिकांची भूमिका ही महत्त्वपूर्ण असते आणि ते विधी व्यावसायिक ही भूमिका महत्त्वपूर्ण प्रकारे निभावताना देखील आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतात. एकूणच अशा अनेक गट आहेत म्हणजे उदाहरणार्थ शैक्षणिक संस्था आहेत किंवा ज्या बिगर शासकीय संघटना ज्याला आपण NGO म्हणतो ह्याही तितक्याच महत्त्वपूर्ण गट आहे जे मानव अधिकारांचे समर्थक गट म्हणून ओळखले जातात. त्याच्याविषयीची जी माहिती आहे ते आपण पुढील भागामध्ये घेऊया. तोपर्यंत थांबूया. सर्वांचे धन्यवाद.